स्कोरर कोण आहे? तर आमचा जीतू गोंधळी सुद्धा तयार आहे. डिजिटल प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून सर्व देश विदेशात आपण पाहतोय मित्रांनो, या सामन्याचा थेट प्रक्षेपण सुंदररित्या सुरू आहे. नक्कीच आमच्या सोबत जे ऑनलाईन जुळले असतील त्यांचा सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर या मैदानावरती आलेले माझे क्रिकेट रसिक, खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिक या मैदानावरचा केंद्रबिंदू असतो, मी नेहमी सांगत असतो मित्रांनो. तर त्यांचा सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आमचे दोन्ही पंच मुन्नाभाई असतील किंवा हिरामन सरकार, त्याचा सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो, आभार सुद्धा व्यक्त करतो. कारण या कडकडीत उन्हामध्ये सातत्याने ते पंचगिरीची कामगिरी अगदी चोखरित्या पार पाडतायत. तर त्यांचा सुद्धा नक्कीच मनापासून आभार. तसेच आमचा डीजे सन्मेश सुद्धा सज्ज झालाय, तो सुद्धा तयार आहे. नक्कीच त्याच्याकडून सुद्धा आज आलेल्या रसिकांना चांगलं चांगलं संगीत ऐकायला मिळणार आहे, यात कोणतेही दुमत नाहीये, कारण तो सुद्धा आता सज्ज झालाय. शाहिद मुजावर नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्रायकर फलंदाज निखिल धारवे आणि विजय स्वतः विजय घाणेकर मॅन फ्रॉम तलेखार स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत सुद्धा आहे. त्याच्यावरती एक मोठी कर्णधाराची धुरा दिपेश म्हात्रे यांनी सोपवले, कारण त्याला माहिती आहे एक चांगला अष्टपैलू कामगिरी करणारा असा हा खेळाडू आहे. योग्य निवड त्याच्या या संघाची, त्याच्या या संघ नायकाची, आणि आता पुढे तो सामोरे जातोय निखिल धारवे याला. पहिला चेंडू आखो टप्प्याच्या ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा अर्थात बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. आणि अशा तऱ्हेने पहिला चेंडू, आजच्या चौथ्या दिवसातील पहिला चेंडू मात्र निर्धाव निघालाय. नक्कीच दोन्ही संघ मातब्बर संघ आहे, यातून मिळणारा आउटपुट मात्र रसिकांसाठी खूपच मनोरंजक दायक ठरणार आहे. मोठा फटका, चेंडू जातोय थेट डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. एक चांगला फटका निखिलच्या बॅट मधून निघाला होता. पुन्हा एक चांगला झेल. अगदी सुरुवातीला पहिला चेंडू ज्या पद्धतीने फेकला होता, टाकला होता, त्याच पद्धतीने, कारण विजयला माहिती होता की हा माझा चेंडू नक्कीच कदाचित बॅटची कडा घेऊन जाईल, आणि त्यात यश पण मिळालं त्याला, विजय घाणेकर याला. कारण अगदी जवळून, अंगाच्या जवळून, शरीराच्या जवळून हा टाकलेला चेंडू मधलं मिडल स्टंप वरून अगदी बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात सोपवला. आणि अशा तऱ्हेने हा पहिला झटका मोठा हादरा असेल निखिलच्या रूपात, कारण निखिलच्या नावावरती विभागीय क्रिकेटमध्ये एक शतक सुद्धा, एक शतकाची सुद्धा नोंद आहे. 119 धावा या खेळाडूच्या नावावर आहेत मित्रांनो. अर्थात आपल्या आयुष्यातील त्यांनी एक शतक नक्कीच झलकावलंय, ही मोठी उपलब्धीच म्हणावी लागेल. आणि या ठिकाणी त्याच फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय विजय घाणेकर याने. मी आधीच म्हटलं होतं मित्रांनो, विजय घाणेकर कडे नक्कीच एक चांगला दांडगा अनुभव आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खेळण्याचा नक्कीच या खेळाडूकडे एक अनुभव आहे, आणि त्या अनुभवाचा लाभ मात्र त्यांनी या ठिकाणी अगदी नेत्रदीपक कामगिरी करून घेतले. कारण त्याला माहिती होतं पहिला सुरुवातीचा चेंडू आपण पाहिला होता, थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप होता,
दुसरा चेंडू थोडासा लेंथ चेंडू होता ज्याच्यावरती एक मोठा हल्ला चढवला होता निखिल याने खणखणीत षटकार ठोकला होता. तिसरा चेंडू मात्र पुन्हा एकदा मिडल स्टंपवरून आत येणारा चेंडू बॅटची कड घेऊन पहिला हादरा या ठिकाणी विजय घाणेकर यांनी संघाला दिलाय. आपला एक ब्रेक थ्रू मिळवलाय आणि निखिल स्वतः बॅक टू द पवेलियन आलाय. त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र खेळपट्टीवर विक्की गेलाय. विक्की मॅन फ्रॉम पारगान. पारगान मध्ये सुद्धा मित्रांनो कदाचित लोकांना माहिती नसेल परंतु चांगले चांगले खेळाडू या पारगान गावामध्ये सुद्धा आहेत. कारण जेव्हा वेलस्तामध्ये होलीच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा सामने होतात त्यावेळीच मात्र पारगान या संघाचे खेळाडू आम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी थोडीशी निराशा विक्की कडून मिळाली कारण विक्की गोल्डन डक वर बाद झालाय. अर्थात तुम्हाला दिलेला आहे एमपीएल ने प्लॅटफॉर्म त्याचा लाभ नक्कीच तुम्हाला घ्यायला पाहिजे. मित्रांनो आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय जे अगदी ज्यांचा क्रिकेटमध्ये नाव सुद्धा नव्हता असे खेळाडू आपण या एमपीएलच्या माध्यमातून चांगले फलंदाजी गोलंदाजी करताना पाहिलेले आहेत. चांगले अष्टपैलू कामगिरी सुद्धा करताना आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो त्याच्यात एक अगदी उद्योन्मुख असा खेळाडू फलंदाज ज्याचा मी नाव आवर्जून घेईन आयमन आरब. अंपायरजी टायमिंग बघा मी तुम्ही ऑनलाईनला सुद्धा मॅच सगळे पहिल्या दिवशी पासून पाहतायत की 15 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला पुढील फलंदाजाला मैदानात पाठवायचा आहे. निखिल धर्वे तू आयोजकांमध्ये सुद्धा आहे तुम्हीच हे नियमावली तयार केलेली आहे तर तुला आता पुढे वेळ मिळणार नाही अन्यथा फलंदाज पंच बाद ठरवतील. ही गोष्ट लक्ष द्या मित्रांनो. मी तर वारंवार सूचना देत आहे. पुन्हा पंचांच्या उजवीकडून चांगला चेंडू सुरेख त्याला सन्मान दिलाय डावखुऱ्या फलंदाज शाहिद मुजावर याने आणि पहिलं षटक संपलाय. मित्रांनो एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 एक गडी बाद. षटक क्रमांक 1 संपलाय. सुरुवात चांगली म्हणावी लागेल कारण एक मोठा हादरा दिलाय. मित्रांनो निखिल धारवे जर का जास्तीच काल मैदानावरती राहिला असता टिकला असता तर नक्कीच एक मोठी धावसंख्या त्याच्या संघाने उभारली असती. यात कोणतंही दुमत असायला नको कारण निखिल धारवेला मी व्यक्तिशः सुद्धा पाहिलेला आहे. बऱ्याचशा लोकांनी सुद्धा त्याला खेळताना पाहिलेला आहे आणि एक चांगले अष्टपैलू असं कामगिरी करणारा हा खेळाडू आहे त्या संघामध्ये. का त्याच्यावरती परवेश बेलोसेने मोठी जबाबदारी दिली कारण त्याला माहिती आहे माझ्या या संघामध्ये तोच एक हुकुमचा एक्का आहे हे त्याला माहिती आहे. तसंच दीपेशला सुद्धा माहिती होतं आणि त्याच्यात सुद्धा कर्णधाराने योग्य अशी कामगिरी आपल्या संघासाठी करून दाखवले. आपल्या संघ मालकाला नक्कीच त्याने खुश केलाय कारण निखिलचा जो अडसर होता तो मात्र दूर केलाय या पहिल्या सामन्यामध्ये. महत्वाचा बली त्याने मिळवलाय. आता मात्र नक्कीच या दोघांवरती जबाबदारी असेल विक्की आणि राज धारवे. ज्या खेळाडू बद्दल नक्कीच मी तुम्हाला आधी सांगितलं होतं रायगड प्रीमियर लीग अजून सुद्धा ती सुरू आहे. त्या लीग मध्ये माझ्या मुलाचा आरम अफराद आणि राज धारवे हे दोन असे खेळाडू होते ज्यांची निवड जंजिरा चॅलेंजर्स या संघामध्ये झाली होती. अवकाळी पावसामुळे ती स्पर्धा थोडीशी लांबणीवर गेलेली आहे. आता खराब चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. कोणती अडचण या ठिकाणी मुन्नाभाई पंच यांना निर्माण झाली नाही. अर्थात त्यांनी आपल्या अगदी शरीरापासून दोन्ही हात समांतर जमिनीवरून लांब करून आम्हाला इशारा दिला यस इट्स अ वाईड बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 चा पालन या ठिकाणी होतंय. पुन्हा यावेळेस खराब चेंडू होता. फुलटस पद्धतीचा चेंडू मात्र हलक्या हाताने शाहिद मुजावर याने खेळून काढलाय. थोडासा लाभ व फायदा घेता आला असता कारण चेंडू फुलटस पद्धतीचा होता आणि अशा चेंडूची खऱ्या अर्थाने फलंदाज वाट पाहत असतात की केव्हा गोलंदाज चुकी करतो. पण या ठिकाणी मला असं वाटतं कदाचित शाहिद थोडस द्विधा एक दोहरी स्थितीमध्ये असेल कारण त्याला माहिती आहे माझा किमती मोहरा अर्थात माझा वजीर माझा कप्तान माझा बादशाह चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. चांगला फटका राज धारवेच्या बॅट मधून. अर्थात दोन्ही खेळाडू आपल्या वैयक्तिक एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकवतायत. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 10.
एकेरी धावेने पुढे धावसंख्या सरकते 11 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी कदाचित मला असं वाटतं दोघांमध्ये एक नक्कीच सल्ला मशवरा झाला असेल की आता आपल्याला घाई करायचे नाहीये, चांगल्या चेंडूचा नक्की सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा मात्र समाचार आपल्याला घ्यावा लागेल. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, सुरेख वेगवान चेंडू, आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता खरा. डीप मिड विकेटच्या दिशेने खेळायचं होतं राज धारवे याला. अखू टप्प्याचा चेंडू होता परंतु गती खूपच वेगाने होती, त्याच्यामुळेच कदाचित हा चेंडू नीट बॅटवर घेता आला नाही. आता मात्र नक्कीच सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल 6 धावांसाठी त्या आधीचा सुद्धा चेंडू अशाच पद्धतीने राजाचा खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्यावेळेस मात्र चेंडू एक उसली घेऊन हा पुन्हा चांगला फटका, परंतु या ठिकाणी सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषाच्या वर तैनात असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये आणि अशा तऱ्हेने राज धारवेची इनिंगचा अंत होतोय मित्रांनो. डीजे समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 3 गडी बाद. सुरुवात नक्कीच चांगली आहे, दमदार आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो एका पाठोपाठ एक समान अंतराने मात्र विकेट गमावलेले आहेत आदित्य एलवन काशीद या संघाने. आणि आता मात्र विकेटची आणि जे फलंदाजाची खऱ्या अर्थाने आता कसोटी असेल. आपल्याला आपला स्वतःचा विकेट सांभाळून धावांना वाढवावं लागेल, धावांची गती सरासरी वाढवावी लागेल. आता मोठी जबाबदारी शाहिद मुजावर आणि आतिश पाटील तेलवडे गावातला हा खेळाडू आहे मित्रांनो, नक्कीच त्याच्यावरती येऊन ठेपलेले आहे. विजय गाणेकर आपला वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. सामोरं जातोय आतिश. पहिला चेंडू उंच असा मारलेला चेंडू, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक आशु चिंदरकर चेंडू खाली आणि अशा तऱ्हेने हा चौथा हादरा. जे आता मात्र रोहित नागोजी मॅन फ्रॉम बोर्ली खेळपट्टीकडे चाललाय. एक नक्कीच चांगली शरीर यष्टी असलेला, देहबोली त्याची सांगते की नक्कीच तो सज्ज झाला एमपीएल मध्ये खेळणं त्याचा एक स्वप्न होता. सर्व खेळाडूंचं एक स्वप्नच आहे मित्रांनो. आपण आपल्या आयुष्याच्या खऱ्या अर्थाने महत्वाच्या टप्प्यावरती उभे आहोत. हा चांगला फटका, सुरेख फटका विजय घाणेकर वरती चढवलेला हा नक्कीच मोठा प्रहार असेल, कारण या 6 धावेने धावसंख्या जी स्थिरावलेली होती त्याला मात्र आता चालना दिली आणि धावसंख्या पोहोचले 23 या धावसंख्येवर. कमांड डीजे. पुन्हा विजय आपल्या गोलंदाजामध्ये काय बदल करतो. यावेळेस मात्र विजय थोडासा महागडा ठरतोय, कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला होता खरंच आतिशने सुद्धा प्रयत्न चांगले केले होते, अगदी सीमारेषेच्या समीप त्याचा एक उत्कृष्ट असं झेल टिपलं होतं आशु चिंदरकर याने. 1 धावेची आणखी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या मात्र 24च्या घरात पोहोचलेली आहे.
रोहित नागोजी एक चांगला फलंदाज आहे. खरंच त्याच्याकडनं खूपच अपेक्षा असतील परवेश बेलोसे याला, कारण आपले 4 महत्वाचे बळी आपण या ठिकाणी गमावलेले आहेत. आणि मोठा फटका. आता मात्र मी मगाशीच म्हटलं होतं की हा षटक मात्र नक्कीच विजय घाणेकरचा महागडा ठरतोय. पंच मुन्नाभाई पठाण आकाशात दोन्ही हात वर करून आम्हाला इशारा देत आहे 6 धाव्यांचा. डीजे पवेलियन बॉक्सच्या त्या ठिकाणी जे आपण विकेट किपरच्या पाठीमागे जी बाईक पार्क केली ती जराशी हलवा मित्रांनो, कारण ती बाईक नक्कीच कॅमेरामॅनला थोडीशी अडचण निर्माण करते. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा 6 धाव्यांचा. वा भाई वा, क्या बात है. रोहित नागोजी मॅन फ्रॉम बोर्ली, काय फलंदाजी, काय तुटून पडलाय. कोणतंही दडपण त्याच्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अर्थात तो एक नीडर सारखा फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय मित्रांनो. खरंच कौतुक करावं लागेल. 4 महत्वाच्या बली किंवा हादरे बसताना सुद्धा ही या पवेलियन मध्ये जी बाईक उभी आहे ती नक्कीच थोडीशी अडचण निर्माण होते त्या बाईक मुळे. स्कूटी अंपायरचे स्क्वेअर लेगचे पंच उभे आहेत, त्यांच्या मागे जे पिंडाल मध्ये जे 2 बाईक आहेत, ती जी मागची बाईक आहे, मागची बाईक ती मागची साईडची जी बाजूची जी बाईक आहे त्याला थोडासा हलवा त्या ठिकाणून पाठीमागे जाऊ द्या, कारण त्याचा रिफ्लेक्शन सरळ कॅमेरामॅनच्या कॅमेऱ्यावरती पडतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रेक्षेपणामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते. यस, थँक्यू. ती हलवायची आहे. आणखीन 1 धावेची भर. धावसंख्या वेगाने पुढे सरकले ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36-37 धावा. खरंच सुरुवात चांगली म्हणावी लागेल. जी 8 8.5च्या सरासरीने जी 2 षटकापर्यंत धाव सरासरी होती ती 3ऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर जवळपास 12.33 वर पोहोचलेली आहे. अर्थात धावांची जी गती किंवा जी सरासरी आहे त्याच्यावर मात्र नक्कीच एक चांगला नियंत्रण मिळवलंय फलंदाजांनी. परंतु आता मात्र महत्वाचे 4 बली गेलेले आहेत आणि रोहित नागोजी आणि शाहिद मुजावर यांची नक्कीच जोडी जमलेली आहे, कारण 10 धाव्यांवर वैयक्तिक आपला शाहिद मुजावर खेळतोय. तो 2 षटकाराच्या साह्याने 3 चेंडूला सामोरे जात रोहित नागोजी याने 13 धावा ठोकल्यात मित्रांनो. काल रोहित नक्कीच माझ्या समवेत या ठिकाणी गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसला होता. तोच रोहित आज मैदानावरती फलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय, कारण त्याचे आयोजकांना दिलेले जे काही सहकार्य होते ते नक्कीच त्याच्यासाठी लाभदायी ठरले. राज, तुला जरी संधी मिळाली तर मला असं वाटतं तू पण काहीतरी नक्कीच एक उलटफेर करू शकते, कारण काल दिवसभर त्यांनी या ठिकाणी बसून आयोजकांना चांगलं सहकार्य केलं होता रोहित नागोजीने. आणि आज बघा काय फलंदाजी होते. तर दुसरीकडे आज आपण राज घरतला पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अर्थात तो संघाचा 12th मॅन सुद्धा आहे आणि एक चांगला खेळाडू सुद्धा आहे. पुन्हा रोहित नागोजी आपण पाहतोय ज्या प्रकारे एक प्रयत्न होता रॅम्प शॉट खेळण्याचा, जी चूक मिसबाउल हकला नडली होती 2007च्या 20च्या वर्ल्ड कप मध्ये, ती चूक या ठिकाणी करायचा प्रयत्न होता रोहित नागोजी. अर्थात फलंदाजी चांगली चालले, काही गरज नाही अशा प्रकारे उलट सुलट फटके खेळण्याचे. या ठिकाणी फटका फसलाय. हवे चेंडू रोहित नागोजी बॅक टू द पवेलियन असेल त्याने त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तुझा खास मित्र दोघे बसलेले आहेत या ठिकाणी. अहमद खानजादे सुद्धा आलेला आहे, खिजर आहे, आमिर तालिब सुद्धा आहे आणि जव्वादची कमी कुठे ना कुठे त्यांना भासते. जव्वाद, आकेश कदम हा सुद्धा एक खरंच चांगला अष्टपैलू असा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम काशीद, सर्वांच्या परिचित असलेला हा खेळाडू.
आणि नक्कीच जितू माझा मित्र मला सांगते की माझा अगदा निकटवर्ती आहे, माझा खास जवळचा मित्र आहे. आता आकेशचं नाव घेतल्यानंतर मग बोलतोय रोहित, जास्त रोहित. असं काही नाहीये, सगळे माझे जे मित्र आहेत ना, खरंच काशीद असो, सर्व असो, चिकणी असो. आणि निर्धाव चेंडू हा निघालेला आहे. निलेश किंजळे पारगांचा खेळाडू आहे. हवे चेंडू, एक नक्कीच संधी होती झेल टिपण्याची, मात्र ती संधी कदाचित गमावलीच असं म्हणावं लागेल. हवे चेंडू होता, तीन तीन ठिकाणी तीन तीन प्लेयर्स त्या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो उभे होते, परंतु नक्कीच त्याला झेल मध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. एक धावेची भर धावसंख्येत, धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 38 या धावसंख्येवर. आकेशला 3 षटकारास आमचे प्राप्ती डिजिटल चे सीईओ मशीनमॅन जीतू त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय आकेश साठी. बघा स्पेशल ऑफर आहे. आणि रॉयल स्टार कडून 200 रुपये. 3 षटकार ठोकलेस तर नक्कीच तुला 700 रुपयाची कमाई करता येईल. पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू, सरळ येणारा हा चेंडू, पंचांकडे दाद मागली, मात्र नक्कीच अगदी योग्य असा निर्णय पंचांचा. कोणताही परिणाम नाहीये पंचांवरती, कारण त्यांना माहिती आहे फलंदाजाचे प्रयत्न असतात. जेव्हा जेव्हा फलंदाज चेंडू मिस होतोय तेव्हा ते नक्कीच वाईटची दाद मागत असतात, परंतु या ठिकाणी सरळ येणारा हा चेंडू होता. हा मोठा फटका, सुरेख फटका, आणि प्रयत्न खरंच खूप चांगले. काय आहे उत्कृष्ट असा झेल असेल. हा झेल झाला तर नक्कीच कार्बन कमाल कॅच, सुपर डुपर कॅच, खरं सुरेख कॅच. अगदी वाटत होता हा चेंडू सीमा रेषाच्या पलीकडे जाईल. नक्कीच डीजे तुला संधी मिळेल. मॅन फ्रॉम पारगान. मी आधीच म्हटलं होतं मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा वेलस्ता वांद्रे या होळीच्या निमित्ताने जे स्पर्धा भरवल्या जातात त्या ठिकाणी पारगान गावाचे बरेचसे खेळाडू मी पाहिलेले आहेत. खरंच त्यांच्यात खूपच कौशल्य आणि गुणवत्ता आहे, परंतु त्यांना नेहमी संधी मिळत नसते. परंतु या एमपीएल फॉर्मॅट मुळे, या प्लॅटफॉर्म मुळे आपण पाहिलेत मित्रांनो बरेचसे खेळाडू लोकांच्या निदर्शनास आलेले आहेत. संजोग बुंडलूला सुद्धा या संघामध्ये संधी दिलेली आहे. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मजगाव प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ने सन्मानित ज्या खेळाडूला गोलंदाजाला केलं होतं त्याचं सुद्धा नक्कीच या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये त्याची निवड करण्यात आलेली आहे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38, 6 गडी बाद. अर्थात चौथ्या षटकाने तर कमालच केली. किंजलेच्या षटकाने खरंच कमाल केली, कारण फक्त एकच धाव देऊन त्यांनी 2 महत्वाच्या बली मिळवल्या. आणि आता मात्र मॅन फ्रॉम मजगाव ओमकार गोसावी याच्यावरती नक्कीच सर्वांच्या नजर असतील. आणि या ठिकाणी एक सुरेख झेल मला वाटतं होता बचावला थोडक्यात, कारण हातात चेंडू नक्कीच समावला होता, पण तो आयत्या वेळीच मला असं वाटतं चेंडूवरची नजर हटली आणि दुर्घटना घडली. कारण तितकं अवघड असा हा झेल नव्हता. प्रयत्न नक्कीच झाले होते, परंतु त्या प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र झाली नाही. थोडा आणखीन प्रयत्न केले असते तर कदाचित हा झेल नक्कीच पकडता आला असता.
आता मात्र खराब चेंडू, फुलटस पद्धतीचा चेंडू, खूपच उजव्या यष्ट्यांच्या बाहेर जाणारा. पंचांनी नक्कीच पुन्हा एकदा आम्हाला इशारा दिलाय व्हाईट बॉलचा. अर्थात या एकेरी अवांतर धावेने धावसंख्या आता पोहोचली ती म्हणजे 40 या धावसंख्येवर. ओमकार परतावा लागेल. उलटस पद्धतीचा चेंडू नेट बॅटवर घेता आला नाही शाहिद मुजावरला. आपण पाहतोय मित्रांनो सलामीला आलेला फलंदाज, परंतु आतापर्यंत त्याची नजर तशी हवी तशी जमलेली दिसत नाहीये. कारण तो आपल्या वैयक्तिक 12 धाव्यांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या वाढती 41. पुन्हा ओमकार सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडून आखू टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी नक्कीच मनसुबे उद्ध्वस्त केले. फंबल केलाय फलंदाजाला आणि अशा तऱ्हेने हा निघणार निर्धाव चेंडू. जितेश पाटील या फलंदाजाचं नाव आहे मित्रांनो. मॅन फ्रॉम सालाव. अलॉंग द कार्पेट खेळलाय. काव कॉर्नरच्या दिशेने एक धावेची बळ नक्कीच धावसंख्येत पडेल. या एक धावेने मात्र वाढती धावसंख्या 42. आता नक्कीच कुठेतरी धावांचा जो वेग होता त्याला थांबवण्यात मात्र गोलंदाजांना यश मिळतंय. सुरुवातीला चांगली फलंदाजी आणि आता मात्र चांगली गोलंदाजी, कसे समीकरण बनतात आणि बिघडतात मित्रांनो. फुलटस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी बॅटच्या तळाला लागलाय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय शाहिद याला. शाहिद आपल्या वैयक्तिक 13 धावेंवर, तर संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 43. आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा 5 धावा दिलेल्या आहेत. खरंच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ओमकार गोसावीची, कारण आपण स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये नेहमीच पाहत असतो मित्रांनो. फलंदाज आक्रमक होताना किंवा धावांचा वेग अगदी 100च्या गतीने वाढवताना, परंतु या ठिकाणी मात्र खरंच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये मात्र मला असं वाटतंय राज फक्त 7च धावा दिल्यात. एकूण 12 चेंडू मध्ये 7 धावा देऊन नक्कीच कुठेतरी त्यांना संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न केलाय ओमकार गोसावी आणि निलेश किंजले याने. कौतुक करावं लागेल दोघांचेही. नक्कीच कर्णधार त्यांची प्रशंसा करताना आपण त्याला पाहिला मित्रांनो. आणि हीच खऱ्या अर्थाने आपण जे खेळाडूंना जे उत्साह देत असतो, प्रोत्साहन देत असतो, ही खूप गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. कारण मी नेहमीच म्हणत असतो विश्वासाने ठेवलेल्या पाठीवरती हात तो खूप महत्वाचा असतो. आणि विजयला माहिती आहे कशा प्रकारे मला माझ्या संघ सहकार्यांना एकत्रित करून घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज भावेश नेवाते, मॅन फ्रॉम डाकेली. चांगला फटका, सुरेख फटका, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. डीजे ज्या 4 धावेने वाढती धावसंख्या 48, 48 धावा. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा बॅटच्या वरचा कडा घेऊन चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. या चौकाराने मात्र अर्धशतक सुद्धा झलकलाय आदित्य 11 काशीद या संघाचा. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे थेट 52 धावसंख्येवर.
षटक क्रमांक 6 अर्थात शेवटचा षटक यॉर्क करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज भावेश याचा. पाठोपाठ 2 चौकार आल्यानंतर मात्र नक्कीच चांगला कमबॅक म्हणावा लागेल. या एकेरी धावेने धावसंख्या 53 वर पोहोचली. आता मात्र शेवटच्या षटकातील फक्त 3 चेंडूची सांगता व्हायची आहे. 3 षटकार शेवटच्या 3 चेंडूवरती लगावले तर रॉयल स्पोर्ट्स कडून 200 रुपयाचं पारितोषिक शाहिद मुजावर याला मिळणार आहे. हवे चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज शाहिद जो सलामीला गेला होता आता मात्र बाद होताना आपण त्याला पाहतोय 53 या धावसंख्येवर. अर्थात मला असं वाटतं कदाचित हा 8वा 7वा बली आहे ना बघ. 7 बळी किंवा 7 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत आदित्य 11 काशीद या संघाने. शाहिद मुजावर मॅन फ्रॉम चोरडे 13 धावेवर हा फलंदाज बाद झाला. अरफात हालडे कुठे असेल समालोचन कक्षामध्ये येऊन तालिब आमिरशी संपर्क करायचा आहे. खरंच चांगली कामगिरी 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं. जवळपास 38 धावा धावफलकावर लागल्या होत्या परंतु पुढील हाणामारीच्या षटकामध्ये मात्र आता धावसंख्येला नक्कीच कुठेतरी अकाल पडलेला आपण पाहतोय मित्रांनो. अंकुश लगावण्यात मात्र नक्कीच यश मिळालंय गोलंदाजांना. हा चांगला चेंडू नो बॉल पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. 1+1 अर्थात 2 धावेची भर नक्कीच धावसंख्येत पडणार आहे. या 2 धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 55 धावा. तीक्ष्ण नजर पेनी नजर आपण ज्याला म्हणतो आणि ही खऱ्या अर्थाने गरज असते. नो फ्री हिट 55 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र मुक्तपणे खेळण्याची संधी या ठिकाणी गोलंदाजाने दिले फलंदाज जितेश याला. हा या ठिकाणी चेंडू हातातून सुटलाय तो नक्कीच सीमा रेषेच्या पलीकडे जाईल आणि यातील मात्र शंका नाहीये. चेंडू जातोय 4 धावेसाठी. यष्टीरक्षकाच्या अगदी मागे कॉमेंट्री बॉक्स एंड कडे चेंडू आलाय. या 4 धाव्याने मात्र नक्कीच एक मदत होईल संघाला आदित्य 11 काशीद या संघाला. कारण या 4 धावेने धाव संख्या 59च्या घरात पोहोचलेली आहे. आता मात्र 6व्या षटकातील हा शेवटचा चेंडू येणं शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू अकूळ टप्प्याचा याच्यावरती मोठा हल्ला चढवलाय या ठिकाणी डीड मिड विकेट डिस्कोलेकच्या दिशेने आणि हा मात्र खणखणीत चौकार. हा खूपच उपयुक्त असा ठरणारा हा चौकार असेल मित्रा. कारण शेवटच्या चेंडूवरती जे काय धाव आलेली असते ती खूपच महत्वाची असते. या 4 धावेने आता धावसंख्या 64 चा लक्ष्य असेल. नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो. चांगले फलंदाज सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या उभारता आली संघाला. जुहा 11 राजपुरी जैद फहीम संघ मालक इस्माईल सिद्दीक तसेच रायझिंग स्टार नांदगाव संघ मालक रमीज घोले शादाब हल्डे मुशीर हद्दादी आणि कर्णधार कॅप्टन कुल जम्बो जमीर दाखवे. चौसष्ट धावांचा उद्दिष्ट असेल. नक्कीच तितकं अवघड हा लक्ष्य नाही आहे पण तो तितकं सोपं सुद्धा नाही आहे.
कारण कालच्या सामन्यामध्ये पराग आपण पाहिला होता, शेवटच्या सामन्यामध्ये 43 धावांसाठी जंजिरा पॉइंटला कशी झुंज द्यावी लागली होती. तर अर्थात आपण पण तो सुरुवातीचे आपण पहिल्या दिवशीपासून पाहिले सामने, सुरुवातीला धावा अगदी सहज, सुरुवातीला जी खेळपट्टी नक्कीच खेळाडूंसाठी फलंदाजीसाठी नंदनवन किंवा पोषक असते. नक्कीच का. चला, रायझिंग स्टार नांदगाव विरुद्ध जोहा 11 राजपुरी. पेनल्टी आहे. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे की त्वरित समालोचन कक्षामध्ये आपल्याला येऊन नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे, अन्यथा सेकंड इनिंग सुरू व्हायच्या आतमध्ये दोन्हीही कर्णधाराला इकडे यायचं आहे. कारण आयोजकाचे वारंवार आम्हाला सूचना मिळत आहेत मित्रांनो. जोहा 11 राजपुरी स्वतः जैद फहीम आहे पराग, आणि जमीर दाखवे उर्फ जंबो कॅप्टन कूल रायझिंग स्टार. बघा कशी हालचाल मची आहे. तौसिफ स्वतः आला इथे, जैद फहीम सुद्धा आलाय. महत्वाचे खेळाडू आहेत मित्रांनो जोहा 11 चे दोन्हीही, आणि या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप मेहनत सुद्धा घेतलेली आहे दोघांनी. कोणाच्या? हा, शहजाद कारभारी. शहजाद कारभारी यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे मित्रांनो. नक्कीच आम्ही शहबाज भाईचा सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे आलेल्या माझ्या सर्व क्रिकेट रसिकांचा, हौशी रसिकांचा पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जंबो आपला संघ मालक रमीज समवेत या ठिकाणी आलाय. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी आमच्या समालोचन कक्षाकडून. बेस्ट ऑफ लक, बेस्ट विशेस. रॉयल स्पोर्ट्स संघाकडून सुद्धा तुम्हा दोघांना शुभेच्छा, स्पेशली जैद फहीम साठी. जितू थोडा कॅमेरा त्या ठिकाणी फिरव. चला, सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. विजय घाणेकर स्वतः फलंदाजीसाठी आलाय, मॅन फ्रॉम तलेकार. कांग्रेचुलेशन जैद, टॉस बिल्कुल आपके बाजू से गए. एमपीएल में खेलना वैसे तो पहले ही सबों का एक सपना था, और एमपीएल के हम 3 दिन देखे. बड़े बड़े टीमें आपके जो साथी थे वो इस प्रतियोगिता से बाहर हो गए. फहाद है, पराग है, सलमान फकी है, विवेक चिंदरकर है, ऐसे बड़े बड़े खिलाड़ी इस प्रतियोगिता से बाहर हो गए. आज जंबो के सामने एक बड़ी चुनौती होगी. नो डाउट दोनों ही टीमें बहुत ही ताकतवान है, प्रमुख प्रबल दावेदार भी है. तो क्या स्ट्रैटेजी होगी आपकी? टॉस आपने जीता है, पहला फैसला क्या होगा? अस्सलाम वालेकुम. टॉस जीत के हम लोग पहले फील्डिंग करेंगे, और अच्छी टीम है हम लोग का. हम लोग बॉलिंग. आप राइजिंग स्टार को कहां तक रोकने का प्रयास करेंगे? हम लोग 6 ओवर में 65 रोकने की कोशिश करेंगे. बॉलर का अच्छा एफर्ट रहेगा हमको, तो हम 65 तक रोकने की कोशिश करेंगे सामने वाले को. थैंक यू जैद. 65 का लक्ष्य जैद की टीम जोहा 11 ने आपके सामने दिया है. नो डाउट आपके पास, और आप खुद बहुत ही अच्छे बल्लेबाज है, कैप्टन कूल की उपाधि जिसको दी जाती है. लेकिन अब मैदान पे आपको थोड़ा सा एग्रेशन दिखाना होगा, क्योंकि ये प्रतियोगिता जीतना हर एक का सपना है. क्योंकि बहुत ही इज्जत वाली और एक माने कि हम जिसको कहते हैं वो ये टूर्नामेंट है, पहला सीजन भी है. तो 65, क्या आप उससे आगे की सोच रखते हैं? सबसे पहले तो मैं शुक्रिया अदा करूंगा और बेस्ट ऑफ लक जोहा 11 राजपुरी को भी कहूंगा.
कोशिश करेंगे हम इंशाल्लाह ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की। 65 तो यहाँ पे ग्राउंड के हिसाब से पिछले 3 दिनों से टूर्नामेंट भी देख रहे हैं, बहुत चेसेबल स्कोर है। कोशिश करेंगे हम सामने की टीम को पढ़ते हुए कि ज़्यादा से ज़्यादा उनको टारगेट दे, ताकि हमें हमारे बॉलर्स को भी सपोर्ट हो, हम वो स्कोर को डिफेंस करने में कामयाब हो। क्या तैयारी की है जमीर इस टूर्नामेंट के लिए? बल्लेबाजों को कुछ ट्रेनिंग वगैरह दी है? किस पर ज्यादा भरोसा होगा बल्लेबाजी में खासकर? बल्लेबाजी में खासकर हमारे बल्लेबाज में तो एक रहेंगे अब्दुल्ला, जो विहूर से बिलोंग करते हैं। उसके बाद ताज है, जो हमारे टीम से खेलते हैं, मांडला से बिलोंग करते हैं। ऐसे अहम खिलाड़ी है। अब देखते हैं इंशाल्लाह वक्त के साथ कौन कितना अपना परफॉर्मेंस देने में कामयाब होता है। जंबो आप खुद भी है और नायाब दरोगे भी है, जिसके नाम पर भी एक ओवर में 5 छक्के लगाने का एक रिकॉर्ड है। इनसे भी आपको उम्मीद होगी? यकीनन बहुत ही अहम खिलाड़ी है हमारी टीम के लिए, ऑलराउंडर परफॉर्मेंस की उम्मीद रखते हैं। इंशाल्लाह उम्मीद तो सभी खिलाड़ियों से है। बेस्ट ऑफ लक करके यही कहूंगा कि सब अच्छा 100% दे। थैंक यू एंड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम, बोथ द कप्तान। हा, चांगली गोलंदाजी, सुरेख मारा. पहिला चेंडू निर्धाव निघाला होता. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला होता विजय घाणेकरच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आला होता. तदनंतर मात्र पाठोपाठ 2 हादरे निखिल धारवे उर्फ आदित्य 11 काशीद या संघाने दिले. मित्रांनो, तेलवडे फायटर या संघाला विजय घाणेकर सारखा एक महत्वाचा बळी नक्कीच मिळवलाय. अर्थात तो संघाच्या पाठीचा कणाच होता मित्र म्हणेन, कारण विजय घाणेकर ज्याच्या नावामध्येच विजय हा अर्थ हा शब्द लपलेला आहे मित्रांनो, आणि त्याला नक्कीच तुम्ही माघारी पाठवलंय. अर्थात मला असं वाटतंय आपण 50% हा सामना जिंकल्यासारखाच वाटतंय मला तरी, माझा अनुभव सांगतो. कारण त्या संघामध्ये विजयची महत्वाची भूमिका होती. त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं की या ठिकाणी जयेश घाग मॅन फ्रॉम चोरडे याला सुद्धा तुम्ही माघारी परतवलाय. आणि आता मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज विलास धोनसेकर मॅन फ्रॉम कोल्हाई. नक्कीच एक मोठी संधी या ठिकाणी विलास धोनसेकर कडे आलेली आहे, कारण या स्पर्धेमध्ये मित्रांनो एकच हॅट्रिक बसलेली आहे. सन्माननीय असलम भाई फहीम कुठे असतील त्यांना सुद्धा विनंती आहे, त्यांचं आगमन या ठिकाणी नक्कीच झालंय. फरहाद खत्तब माझा मित्र या ठिकाणी दिसतोय आपल्याला. त्यांनी रजिस्ट्रेशन केला नव्हता पराग, अन्यथा नक्कीच त्याच्यावरती खूप बोली लागली असती, ज्याच्यावरती आपला एक सर्वांचा विश्वास होता. परंतु या ठिकाणी त्याला एक रसिक म्हणून या ठिकाणी सामने पाहायला मिळत आहेत. आज एक प्रेक्षक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं होतं. ज्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन झालं होतं ते आले नाही, हयात दलवी. परंतु या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं तो इथे आलाय. 1 धावेची भर धावसंख्येत या 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले 6 या धावसंख्येवर. विकास नक्कीच आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करताना विलास ढोनसेकर हा चांगला चेंडू, सुरेख चेंडू, आणि नक्कीच एक चांगल्या षटकाचा मात्र या ठिकाणी अंत झालाय. कारण हा षटक का महत्वाचा आहे, ह्या षटकामध्ये विजय घाणेकर सारखा फलंदाज बाद झालाय, स्वप्नील जयेश सारखा फलंदाज बाद झालाय, आणि स्वप्नीलला मात्र कोणतीही संधी आपलं खातं उघडण्याची या ठिकाणी विलास याने दिली नाही. अर्थात एकूण नक्कीच चांगली गोलंदाजी पहिल्या षटकातली, कारण जेव्हा संघ आपला सेकंड गोलंदाजी करत असतो, दिलेला आपण जो लक्ष असतो त्या माफक लक्ष्यांमध्ये पहिलं षटक हा खूपच निर्णायक असतो, निर्णायक ठरतो आणि महत्वाचा असतो. या ठिकाणी पहिला षटक नक्कीच निर्णायक ठरलाय, पण तो आता जबाबदारी मात्र असेल आकेश कदम वरती. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. निखिल पंच मुन्नाभाई पठाण माझ्याकडे अगदी रागाने पाहतायत, मला इशारा देतायत की तुम्ही वारंवार सूचना द्या, अन्यथा मी इथे टोकाची भूमिका घेण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे. तर अशी वेळ येऊ देऊ नका, कोणावरही अन्याय व्हायला नको,
ही आमची प्राथमिकता असेल, परंतु तुमच्याकडून वारंवार जर चुका झाल्या तर मात्र तुम्हाला त्याचा भुर्दंड सोसावा लागेल, ही गोष्ट सुद्धा विसरून चालणार नाही. आकेश एक उंच पुरा, एक नक्कीच लांब पल्ल्याची धाव आणि त्याला चांगला प्रत्युत्तर देतोय मित्रांनो. खरंच चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. एक धावेवर समाधान मानावं लागते. या एक धावेने धावसंख्या 7. और मुनाफ भाई कापसे, ताबिश हल्डे, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है. मैं इनका भी दिल से शुक्रिया अदा करता हूँ, स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ. ताबिश भाई राइजिंग स्टार के कोच भी है और मुनाफ भाई कापसे मेंटर्स भी है. ऐसे दिग्गज लोगों का होना बहुत ही महत्व रखता है दोस्तों. हा पुन्हा चांगला फटका, सुरेख फटका. कारण पहिलंच त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला आता मात्र थोडस सरसवून खेळावं लागेल आकेश कदम याला अलॉंग द कार्पेट. आणि चांगला फटका, नक्कीच एक दर्जेदार फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. निलेश कडून, स्वप्नील कडून. अर्थात स्वप्नीलने आता मात्र आपला स्वतःचा खाता उघडलाय. या एक धावेने धावसंख्या 8. चौसष्ट धावांचा एक उद्दिष्ट आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडीशी संयमी फलंदाजीच म्हणावी लागेल राज, कारण सुरुवात जशा प्रकारे आपण पाहिली होती आदित्य 11 काशीद या संघाने थोडीशी आक्रमक, थोडीशी संयमी, मध्ये मध्ये तशीच प्रत्युत्तरास आपण पाहतोय फायटर तेलवडे या संघाची सुरुवात सुद्धा अगदी संयमी, परंतु संयमी कुटपत बाळगणार दाखवून दिलाय मित्रांनो. खरंच चांगला फटका निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. आक्रमकता माझ्याकडे सुद्धा आहे, प्रतिभा नक्कीच माझ्याकडे सुद्धा खच्चून भरलेली आहे आणि मी वेळ पडल्यास नक्कीच त्या प्रतिभेचा वापर करणार, हेच दाखवून दिलंय जणू काही निलेश याने. आणि या 6 धावेने त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे. हा षटकार नक्कीच त्याला आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि आपल्या वैयक्तिक 8 धावांवर तो पोहोचलाय. सांघिक धावसंख्या 2 अंकामध्ये 14. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक. हाच पुन्हा चांगला फटका, सुरेख फटका, नेत्रदीपक फटका. कारण वेगाने येणारा चेंडू अगदी आपण पाहत होतो, अगदी हाईट होता या चेंडूला, उसली घेणारा हा चेंडू आणि काय टायमिंग होता बॅट मधला. पाठोपाठ बसणारा आकेश कदमला हा दुसरा षटकार. कमांड DJ. मास्टर सन्मेशला तुझ्यावरती प्रेम झालाय मित्रा. तो गाणं, तो संगीत तसा वाजवतोय आणि खरंच चांगला फटका होता. हॅट्रिक होते की काय या ठिकाणी. हवे चेंडू, संधी नक्कीच आहे आणि नक्कीच रोहित नागोजी चांगला झेल या ठिकाणी खरंच टिपला. एका फर्स्ट अटेम्प्ट वरती मात्र हा झेल टिपता आला, परंतु या ठिकाणी निलेशची केली संपुष्टात आले. एक वेगाने नक्कीच त्यांनी प्रयत्न केले आपल्या संघाला धावसंख्येचा आकार देण्यासाठी आणि जे प्रत्युत्तरास एक मोठं लक्ष आपल्या समोर आदित्य 11 काशीद या संघाने ठेवलाय, त्याचा पाठलाग करत असताना पाठोपाठ 2 षटकार ठोकून 20 वर धावसंख्या पोहोचवले. 15 सेकंदात आपल्याला फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. नियमावली विजय तुला नक्कीच माहिती असेल, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव तुझ्याकडे आहे, तर वारंवार आम्हाला सांगायची वेळ येऊ देऊ नका. सर्वांना मी विनंती करतो मित्रांनो, नम्र विनंती, हात जोडून विनंती करतो की कोणत्याही पेनल्टीला तुम्ही सामोरे जाऊ नका, कारण तो अन्याय शपथ आम्हाला खरंच आवडत नाहीये. काल मोठं मन केलं होतं पराग्याने, तो त्याचा निर्णय थोडासा अंगाशी आला होता, परंतु त्याचा मन चांगला आहे. नक्कीच त्यांनी समोरील संघाला संधी दिली की आम्ही ते 2 माफ करतो, ते 2 धावा. त्याच्यामुळे त्याचा चांगला विचार आणि त्याची चांगली वाणी, त्याचे चांगले कर्म हे नक्कीच कुठेतरी आपल्याला त्याचा लाभ होत असतो मित्रांनो. वीस धावा
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20, मात्र गडी इथे गमावले 3. राज बरोबर ना, 3 फलंदाज केले. एकेरी धावेने समाधान मानावं लागते. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकले, 21च्या घरात पोहोचले. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज. रायझिंग स्टारचे कोच आणि मेंटर्स या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा पुन्हा मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नक्कीच एक माजी अष्टपैलू असे हे क्रिकेटपट्टू मित्रांनो. मग ताबिश हल्डे असेल, मुनाभाई कापसे असतील, या ठिकाणी गॅप मध्ये केलेला फटका. रोहित नागोजीने प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र केली होती, पण तो चेंडू मला असं वाटतंय तुला बाउंड्री अडवता सुद्धा आली असती, परंतु असं काही नाहीये. चित्र आपल्याला उलट दिसत आहेत, परिणाम उलट दिसत आहेत. या 4 धावेने वाढती धावसंख्या 25. सुरेख फटका. यशने आपल्या मनगटातली ताकद, सुरेख स्वतःला सांभाळून दर्जेदारच फटका म्हणावा लागेल. एकेरी धावेने मात्र समाधान मानावं लागते. या 1 धावेने 26 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. अडतीस धावांची अजूनही गरज. यावेळेस मात्र थोडीशी लेंथ गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढे असणारा चेंडू मात्र त्याचा लाभ फलंदाजाला घेता आला नाही. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. रिजवान पठाण सुद्धा क्रिकेटर या ठिकाणी आलाय. अब्रार हल्डे, तौसीफ कासकर, फहीम रहीम, जव्वाद सिद्दीकी, जोहा 11. अमीर की तरफ से मुझे लगता है बहुत इनाम लगेंगे. फुरकान, जैद फहीम, अनुभवी खिलाड़ी मुदस्सर, नवाब सिद्दीकी और अरबाज जागवर उपाधी है शायद. 1 धावेची भर, आणखी धावसंख्या 28 धावा. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. खरंच विलासने राज या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त 8 धावा. आणखीन एकच धात्रे. नक्कीच थोडासा नैराश्य असेल, परंतु या फलंदाजांवरती त्याला विश्वास आहे. त्याच्या संघाचं नाव आहे फायटर, अर्थात झुंजणारा, झुंज देणारा, फाईट करणारा. आता कितपत त्यांना यश लाभते, कारण चांगली फलंदाजी नक्कीच या दोघां फलंदाजांमध्ये दिसते. दर्जेदार फटके नक्कीच दोघांनीही खेळलेले आहेत. अर्थात त्यांनी एकेरी धावांवर जास्ती भर घातले. हा चांगला चेंडू, सुरेख चेंडू. आकेश कदम याचा डीजे. नेत्र दीपक असा हा बळी होता. सुरेख चेंडू होता. कोणतंच प्रत्युत्तर नक्कीच निलेश कडे नव्हता. अर्थात निलेशने नक्कीच चांगला योगदान आपल्या संघासाठी दिलंय, कारण 14 धावां 7 धावांवर स्वप्नील बाद झाला. मगाशी आपण पाहिलं होतं की निलेश याने सुद्धा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवले. 14 धावा आपल्या वैयक्तिक. आता मात्र आशु चिंदरकर, काय फलंदाजी आशूची. आणि या ठिकाणी आशू सुद्धा परततोय नाही, जीवनदान मिळालाय. आणि हा जीवनदान किती महागडा ठरणार आहे मित्रांनो. येणाऱ्या कालामध्ये या प्रश्नाचा उत्तर नक्कीच आपल्याला मिळणार आहे. कारण जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटतो त्याचा उपद्रव कसा होतो त्याचा चांगला उदाहरण आपण T20च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा पाहिलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानची लढत, शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवरती हसन अलीच्या हातातून
मॅथ्यू वेडचा एक झेल सुटला होतं, त्यावेळी 10 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती आणि मॅथ्यू वेडने त्या षटकातच तो सामना संपून टाकला होता. अर्थात झेल सुटल्यानंतर त्याचा उपद्रव कसा होतो याचे चित्र नक्कीच आपण काही दिवसापूर्वीच पाहिले होते. 1999च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा जेव्हा हर्षल गिबच्या हातातून झेल सुटला होता स्टीव्ह वॉचचा, तेव्हा स्टीव्ह वॉ म्हणाला होता की आता हा तू मॅच तुझ्या हातातून सुटला. आणि त्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघ विजेता सुद्धा ठरला होता. पंचांचा इशारा येतो 6 धावेंचा. किती हा झेल महागडा ठरणार आहे मित्रांनो, तुम्हाला काही वेळानंतर पुन्हा मी एकदा सांगेन. परंतु या 6 धावेने धावसंख्या 37. आता मात्र 27 धावांची गरज. पंधरा चेंडू 27 धावा. आशु चिंदरकर खरंच एक चांगला फलंदाज आहे. त्याचं झेल सुटणे मला असं वाटतं नक्कीच तुम्ही आपल्या स्वतःच्या हातातूनच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारले, कारण तो एक चांगला फलंदाज आहे. त्याचा अनुभव नक्कीच तुम्हाला पुढील काळात येणार आहे. त्याचे फटके, त्याची फलंदाजी नांदगावच्या मैदानावरती सुद्धा मी पाहिली होती. कोपरा ग्राउंडच्या 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मी त्याला चांगली फलंदाजी करताना पाहिलं आहे. पुन्हा चांगला फटका, यावेळेस मात्र चेंडू डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. आहे 21 धावांची गरज. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. कसे समीकरण बिघडताना आपण पाहत आहोत मित्रांनो, कारण चांगली फलंदाजी सुमित ठाकूर करतोय. आपल्या वैयक्तिक 16 धावेंवर तो खेळतोय. 2 षटकारांचा समावेश आहे. पुन्हा टप्प्याचा चेंडू, नक्कीच रिझल्ट परिणाम सेम पाहायला मिळतील. 49. पहिला चेंडू खरंच खूपच सुरेख होता, परंतु त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी बघायला मिळाली आकेश कदम कडून. खूपच विश्वास दाखवलं होतं निखिल धारवे याने आकेश वरती, परंतु या ठिकाणी आकेशने मात्र नक्कीच निराश केलंय. सुरुवातीचा तो चेंडू आठव, ज्या चेंडूवरती तू स्वप्नीलला बाद केला होतास. काय सुरेख तो चेंडू होता, परंतु त्याच्यानंतर मात्र नक्कीच तू कुठेतरी आपल्या दिशा हरपला. आणि त्याचा मात्र भुजंड आपण बघितलं की एका पाठोपाठ एक असे 3 षटकार या एका षटकातच आले. आता 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. नक्कीच गुणलेखक राज घरत सुद्धा उत्साहात त्याचा मला इथे दिसतोय, कारण त्याचाच हा संघ आहे मित्रांनो. 12 चेंडू 15 धावा. इनर नक्कीच आपल्याला बाहेर काढायचा आहे. इनरला आउटर करायचा आहे. निखिल धारवे, हा चांगला फटका. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं मित्रांनो, आशिष चिंदरकर काय आहे त्याचं दर्शन नक्कीच तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये घडणार आहे आणि तो दाखवून देतोय. तुम्ही मला संधी दिले 6 धावा. बॉल, चेंडू द्या, चेंडू द्या. आता मात्र फक्त 9 धावांची गरज. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. जशा प्रकारे 1999च्या वर्ल्ड कप मध्ये स्टीव्ह वॉ म्हणाला होता हर्षल गिबला की मित्रा तू कॅच नाही तर तू हा मॅच गमावलायस. आणि त्यानंतर 113 धावांची खेळी स्टीव्ह वॉची होती आणि तो सामना आफ्रिकेला गमवावा लागला होता मित्रांनो. तर क्रिकेट झेल सुटल्यानंतर असे बरेचसे उदाहरण आपल्याकडे आहेत. नक्कीच तुम्ही सुद्धा पाहिलेले आहेत. नऊ धावांची आता गरज. आणि स्वाभाविकच जेव्हा जेव्हा मोठे फटके गोलंदाजांवर चढतायत येतायत तेव्हा कुठेतरी तो आपली दिशा हरपत असतो
आणि नक्कीच या ठिकाणी निखिल सारखा एक चांगला गोलंदाज आपली दिशापासून भरकटतोय. परिणामी एक धावेचा भुर्दंड संघाला सोसा. सुरेख फटका. हा चेंडू सुद्धा जातोय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार.